आणि यानंतर पुढची ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। वरळी NSCI डोम कॉन्सर्ट प्रकरणी 8 ते 10 जणांची ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सध्या सुरू आहे। या कॉन्सर्टसाठी पोलिसांनी आधी परवानगी नाकारलेली होती आणि पुन्हा पोलिसांनी परवानगी का दिली असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी परवानगी होती का आणि इतर परवानग्यांची तपासणी सध्या सुरू आहे। आयोजकांसहित अन्य काही जणांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। तर घटना घडल्यानंतर ताडदेव पोलिसांनी आतापर्यंत फक्त अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाहीये अशीही माहिती मिळते। प्राथमिक तपासामध्ये तरुणाचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झालेला आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। तर वरळी NSCI डोम मध्ये या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। मद्यपानाचं अतिसेवन केलेलं होतं आणि याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या सगळ्याच प्रकरणामध्ये या कॉन्सर्टला नेमकी परवानगी कशी मिळाली हा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। आता या सगळ्याच प्रकरणामध्ये 8 ते 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। या सगळ्याच कॉन्सर्टसाठी आधी परवानगी नाकारण्यात आलेली होती, मात्र पुन्हा पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी देखील परवानगी होती का आणि इतर परवानग्यांची तपासणी ही सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं कळतंय। आयोजक यांची देखील चौकशी झालेली आहे आणि एकूण 8 ते 10 जणांची चौकशी सध्या सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, आता या प्रकरणामध्ये जवळपास 8 ते 10 जणांची सध्या चौकशी सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, खरं तर गंभीर बाब हीच आहे की स्थानिक पोलिसांनी सर्वप्रथम या कॉन्सर्टला परवानगी नाकारण्यात आली होती। त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनंतर पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाला परमिशन देण्यात आली। मग ही कोणाच्या सांगण्यावरनं देण्यात आली, का देण्यात आली हा तर प्रश्न उपस्थित होतोच। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर अद्यापही ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये, फक्त अपमृत्यूची नोंद ही आतापर्यंत करण्यात आलेली आहे। 8 ते 10 जणांची चौकशी ही आता करण्यात आलेली आहे। तर या कॉन्सर्टला परवानगी आधी का नाकारली हा देखील प्रश्न उपस्थित होतो। त्या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी परवानगी होती का आणि इतर परवानग्या देखील तपासत आहेत पोलीस। आयोजकांसही अन्य काही जणांची देखील या संपूर्ण प्रकरणात चौकशी ही सुरू आहे। खरं तर गोरेगाव प्रकरणानंतर अशा कॉन्सर्टला परवानग्या पोलिसांकडनं नाकारल्या जात होत्या। वरळी डोम मध्ये देखील काही कार्यक्रम हे रद्द करण्यात आले होते। मग या कार्यक्रमाला परवानगी का देण्यात आली हाच मुळात सवाल या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। आज ऋषभ गांगुर्डे याचा जो झालेला मृत्यू आहे हा प्रथमदर्शी तरी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती ही पोलिसांकडनं देण्यात येते। मात्र जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल हा समोर येत नाहीये, त्यामध्ये त्याने कशाचं सेवन केलं होतं जेणेकरून त्याला त्रास झाला आणि मग ही संपूर्ण घटना घडली याचा तपास देखील होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। नक्कीच, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।